नमस्कार विद्यार्थी मित्रों. Now today we'll discuss about the theorem which is related to the square. Diagonals of a square are perpendicular bisectors of each other. First we draw the square. Square means what? Its all sides are equal and each angle is 90 degree. But before the study about the square, we know that every square is a rhombus. प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो आणि मग रोम्बसच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्या जसेच तसे कोणाला लागू होतात, स्क्वेअरला लागू होतात. मग फर्स्ट वी कन्सिडर ड्रॉ द डायग्रॅम. डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. देन फर्स्ट वी राईट द गिव्हन quadrilateral ABCD is a square. आपला quadrilateral ABCD हा स्क्वेअर दिलेला आहे. मीन्स ऑल साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल इज 90 डिग्री. देन टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. मग फर्स्ट वी ड्रॉ द डायगोनल. सपोज दिस इज द डायगोनल AC. तर सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला डायगोनल काढावं लागेल. डायगोनल AC अँड डायगोनल BD. त्याच्यापूर्वी आपल्याला माहीत आहे की हा क्वाड्रिलॅटरल आहे, स्क्वेअर आहे. मग हा जर क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर असेल तर प्रूव्ह काय करायचं आहे की डायगोनल AC अँड BD आर इंटरसेक्ट टू इच अदर ॲट पॉईंट O. मग टू प्रूव्ह दॅट बायसेक्ट करतात आणि परपेंडिक्युलर आहे. मीन्स वॉट? फर्स्ट वी रिप्रेझेंट द AC इज परपेंडिक्युलर टू BD. AC आणि BD हे एकमेकाला परपेंडिक्युलर आपल्याला दाखवायचे. दुसरं काय, ते बायसेक्टही करतात. बायसेक्ट मीन्स वॉट? ईच डायगोनल डिवाइड द टू इक्वल पार्ट्स ऑफ द अनदर डायगोनल. सपोज इफ वी कन्सिडर द डायगोनल AC, that AC diagonal divide the two equal parts of the diagonal BD means what? BO is equal to DO and then AO is equal to CO. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की AO is congruent to CO and BO is congruent to DO. हे प्रूव्ह करायचं आहे. देन प्रूफ मी आत्ताच सांगितलेलं आहे की प्रत्येक स्क्वेअर हा काय असतो, रोम्बस असतो. मग ज्या प्रॉपर्टी रोम्बसचे असतील ना त्याच प्रॉपर्टी कोणाच्या असतील, स्क्वेअरच्या. कारण प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो. मग आपल्याला इथं रिलेटेड टू प्रॉपर्टी कोणती पाहिजे? द डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. मग फर्स्ट वी राईट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए स्क्वेअर. जर क्वाड्रिलॅटरल ABCD हा जर स्क्वेअर असेल तर तो काय असेल, तो रोम्बस असतोच. देअरफॉर वी कॅन से दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रोम्बस. And before this you have studied about the one theorem. The diagonals of the rhombus are perpendicular bisect to each other. रोम्बसचे जे काय डायगोनल असतात ना ते एकमेकाला परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात. दॅट मीन्स यू कॅन से दॅट मीन्स ABCD इज ए स्क्वेअर. देअरफॉर असं लिहू शकता तुम्ही. देअरफॉर AO इज कॉन्ग्रुएंट टू CO अँड BO इज कॉन्ग्रुएंट टू DO. कारण रोम्बसची ही प्रॉपर्टी, diagonals of the rhombus are bisect to each other and diagonals of the rhombus are perpendicular to each other. and इथं लिहू शकतो मी की AC is perpendicular to BD. आणि याचं मिळून रिझन काय होईल आपल्याला की एव्हरी स्क्वेअर हा जर रोम्बस असेल तर रोम्बसच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या जसे ते तशा कोणाला लागू होतील, तर स्क्वेअरला लागू होतील. कारण स्क्वेअर हा जर एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. मग रोम्बसची प्रॉपर्टी रिलेटेड टू द डायगोनल काय आहे? डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. मग जर एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, रोम्बसची डायगोनलची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी स्क्वेअरला लागू होईल. डायगोनल्स, मग आता आपण डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर म्हणण्याऐवजी काय म्हणणार आता की डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. पण रिझन लिहिताना आपल्याला ABCD हा रोम्बस आहे म्हणून AO इज इक्वल टू CO अँड BO इज इक्वल टू DO अँड AC इज परपेंडिक्युलर टू BD. हे कुठून आणलं तर डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. रोम्बसचे डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात
आणि म्हणून आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये की AO इज कॉन्ग्रुएंट टू CO अँड BO अँड देअरफॉर यू कॅन से दॅट AC इज परपेंडिक्युलर टू BD अँड AO इज इक्वल टू CO अँड BO इज इक्वल टू DO. म्हणजे एका ओळीमध्ये येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला अगोदर माहीत पाहिजे की देर आर 3 टाईप्स ऑफ द पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचे 3 टाईप माहीत पाहिजे. फर्स्ट इज द रेक्टँगल, सेकंड इज द रोम्बस अँड थर्ड इज द स्क्वेअर. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टँगल. मग याच्यामध्ये आपल्याला जर प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असेल, प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल आहे असेल, तर रेक्टँगलच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, त्याच्यानंतर रोम्बसच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, त्या जशाच्या तशा ॲटोमॅटिकली कोणाला लागू होतात, तर स्क्वेअर लागू होतात. तर या थेरमनुसार आपल्याला हे दोन काय दाखवता येईल की AO इज इक्वल टू CO अँड BO इज इक्वल टू DO. The next theorem is that diagonals of a rhombus bisect its opposite angles. रोम्बसचे जे काय डायगोनल आहेत ना, ते त्यांचे अपोजिट अँगल जे असतील, तो डायगोनल अपोजिट अँगलला बायसेक्ट करतो. म्हणजे प्रत्येक अँगलला अपोजिट अँगलच्या पेअरपैकी प्रत्येक अँगलला तो काय करतो, इक्वल टू पार्ट करतो. मग फर्स्ट वी ड्रॉ ए डायगोनल AC. मी समजा डायगोनल AC हा काढलेला आहे. वी नो दॅट इन द रोम्बस ऑल साइड्स आर इक्वल. रोम्बसमध्ये ऑल साइड्स काय येतील, आपल्याला इक्वल येतील. कारण बाय द डेफिनेशन ऑफ द रोम्बस ए पॅरलोग्राम हुज ऑल साइड्स आर इक्वल, देन दॅट पॅरलोग्राम इज नोन ॲज द रोम्बस. म्हणून आपल्याला गिव्हनमध्ये काय लिहावं लागेल की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रोम्बस लिहावं लागते. आणि रोम्बस असेल तर ऑल साइड्स आर इक्वल. देन डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. डायगोनल्स ऑफ द रोम्बस असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला इथं दोन्ही डायगोनलचा विचार करावा लागेल. मग मी असं लिहिलं याच्यामध्ये की आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे की डायगोनल, फर्स्ट वी कन्सिडर द डायगोनल AC bisects the angle, which angles bisect the angles, angle A and angle C. Then diagonal BD bisects the bisect the angles B and angle D. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग प्रूफमध्ये काय करायचं आपण की जे काही कन्स्ट्रक्शन आपण AC हा काय काढलेला आहे, डायगोनल काढलेला आहे. मग ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. कॉन्ग्रुएंट जर दाखवता आले तर धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल अँड धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल, हे दाखवता येईल आपल्याला. म्हणून आपण प्रूफ देता वेळेस काय करायचं की हा फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर करा आणि सेकंड ट्रायंगल. मग इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC या दोन ट्रायंगलमध्ये कोणकोणती पार्ट कॉन्ग्रुएंट आहेत ते सांगा. की साईड AD इज कॉन्ग्रुएंट टू साईड AB घ्या अगोदर. साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड AD. व्हॉट इज रिजन, हे आपला गिव्हन म्हणता येईल कारण ऑल साइड्स ऑफ दी रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याला आपण म्हणू शकतो गिव्हन असं म्हणू शकतो. देन साइड BC इज कॉन्ग्रुएंट टू साइड DC. याचं सुद्धा रिजन काय लिहिता येईल आपल्याला, गिव्हनच लिहिता येईल. देन साइड AC इज कॉन्ग्रुएंट टू साइड AC कॉन्ग्रुएंट टू साइड AC. याचं रिझन काय लिहिता येईल आपल्याला की कॉमन साइड बिटवीन दीज टू ट्रायंगल्स, कॉमन साइड. देअरफॉर यू कॅन से दॅट ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ADC. दिस ट्रायंगल अँड दिस ट्रायंगल, दिस साइड इज इक्वल टू दिस साइड, देन दिस साइड इज इक्वल टू दिस साइड्स. याचं रिझन लिहिता येईल गिव्हनमध्ये. अँड साइड AC इज कॉन्ग्रुएंट टू AC, कॉमन साइड बिटवीन देम. Therefore, these two triangles are congruent to each other by which test? Yes and yes test. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल तर these two triangles are congruent to each other by which test? Yes test. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर their corresponding parts are congruent. That means you can say that angle BAC, this angle is congruent to this angle. Angle BAC is congruent to angle DAC.
and this angle is congruent to this angle BCA and DCA, and angle BCA is congruent to angle DCA. What is the reason? The reason is that CACT. आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग पार्ट जे काय आहे ते करस्पॉन्डिंग पार्ट सुद्धा काय आली, कॉन्ग्रुएंट आले. मग जर धिस अँगल इज इक्वल टू दिस, दिस अँगल इज इक्वल टू दिस, दॅट मीन्स यू कॅन से दॅट देअरफोर आपला प्रूव्ह काय करायचं आहे की डायगोनल AC बायसेक्ट द अँगल. देअरफोर डायगोनल AC बायसेक्ट्स द अँगल. हा डायगोनल AC कोणत्या अँगलला बायसेक्ट करतो? बायसेक्ट द अँगल A अँड अँगल C. सेकंड टाइम यू कॅन ड्रॉ द डायगोनल BD, आणि मग हा डायगोनल BD काढून काय करा की धिस ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस ट्रायंगल, आणि देन यू कॅन से दॅट धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू CACT नुसार. हे दोन ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले SS टेस्टनुसार, तर अकॉर्डिंग टू द CACT धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल अँड धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल. सिमिलरली डायगोनल हेच आपण दाखवू शकतो. डायगोनल BD बायसेक्ट्स द अँगल. सिमिलरली डायगोनल BD बायसेक्ट्स द अँगल. विच अँगल? अँगल B अँड अँगल D, अँड हेन्स द प्रूफ. हे प्रूफ आपल्याला सांगता येईल. द नेक्स्ट थेरम इज द डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर. डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. जो काही आपला स्क्वेअर दिलेला आहे ना, त्या स्क्वेअरचे जे काही डायगोनल आहेत, हे डायगोनल काय करतात? अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. म्हणजे अपोजिट अँगल P आणि R आहे. या PRला अँगल P आणि अँगल Rला जर आपण डायगोनल काढला तर तो डायगोनल काय करतो? बायसेक्ट करतो. म्हणून आपल्या याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन एक करूया आपण याच्यामध्ये सिमिलरली फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. फर्स्ट वी राईट द गिव्हन. काय दिलेलं आहे गिव्हनमध्ये आपला? डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. म्हणजे आपला स्क्वेअर दिलेला आहे की क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए स्क्वेअर. स्क्वेअर म्हटलं की काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये? इच अँगल इज 90 डिग्री अँड ऑल साइड्स आर इक्वल. मग व्हॉट इज द थेरम ऑफ द स्क्वेअर विच इज रिलेटेड टू द डायगोनल? आपलं हे प्रूव्ह करायचं आहे की स्क्वेअर जो आहे त्या स्क्वेअरशी रिलेटेड असलेले जे काय डायगोनल आहे ते डायगोनल त्यांच्या अपोजिट अँगलला काय करतात? बायसेक्ट करतात. आणि म्हणून आपल्याला टू प्रूव्ह काय लिहावं लागेल याच्यामध्ये? टू प्रूव्ह लिहावं लागेल की डायगोनल, फर्स्ट डायगोनल इज द डायगोनल PR बायसेक्ट्स द अँगल, बायसेक्ट्स द अँगल्स. विच अँगल्स? अँगल A अँड अँगल C. हे एक प्रूव्ह करावं लागेल. सेकंड डायगोनल आपण जरी काढला नाही तरी आपल्याला सांगता येईल की डायगोनल BD बायसेक्ट्स विच अँगल? बायसेक्ट्स द अँगल B अँड अँगल D. हे प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूफ देता वेळेस आपल्याला माहीत आहे की डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर. मग फर्स्ट वी कन्सिडर दॅट डायगोनल PQRS, सॉरी इथं आपलं PR बायसेक्ट्स द अँगल काय करावं लागेल? इथं P लिहावं लागेल, चुकून झालेलं आहे. आणि इथं काय लिहावं लागेल? R लिहावं लागेल. तसंच इथं सुद्धा डायगोनल आपल्याला SQ लिहावं लागेल. हा डायगोनल SQ बायसेक्ट्स द अँगल S अँड अँगल Q लिहावं लागेल. हे करेक्शन करून घ्या. देन प्रूफमध्ये की क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए स्क्वेअर. आपला हा स्क्वेअर दिलेला आहे. बट वी नो दॅट एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस. देअरफॉर यू कॅन से दॅट क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए रोम्बस. जो स्क्वेअर असतो तो नेहमीच काय असतो? रोम्बस असतो. मग ज्या रोम्बसच्या प्रॉपर्टी असतील त्या सगळ्याची सगळ्या प्रॉपर्टी फॉलो कोण करेल? स्क्वेअर फॉलो करेल. म्हणजे स्क्वेअरच्या स्क्वेअर इज द रोम्बस. प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो. आणि जर असं असेल मग PQRS हा जर रोम्बस असेल तर रोम्बसचा आपण आत्ताच थेरम पाहिलेला आहे की कोणता थेरम पाहिलेला आहे
की डायगोनल्स ऑफ दी रोम्बस आर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. जो डायगोनल दिलेला आहे रोम्बसचा, तो रोम्बसचा डायगोनल त्याच्या अपोजिट अँगलला बायसेक्ट करतो. आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल PQRS इज ए रोम्बस. देअरफॉर काय लिहिता येईल की अँगल SPR is congruent to angle QPR and angle SRP is congruent to angle QRP. आणि याचं रिझन लिहायचं की डायगोनल PR bisects the opposite angle. Bisect the opposite angle. यानुसार काय लिहिता येईल आपल्याला की हा स्क्वेअर आहे आणि प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो. आणि म्हणून रोम्बसची रिलेटेड टू द डायगोनल प्रॉपर्टी काय आहे की डायगोनल ऑफ दी रोम्बस आर बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. म्हणून आपल्याला धिस अँगल इज इक्वल टू धिस लिहिता येईल आणि धिस अँगल इज इक्वल टू धिस लिहिता येईल. कारण स्क्वेअर हा जर रोम्बस असेल तर रोम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टी कोणाला लागू होतील स्क्वेअरला. आणि आपण आत्ताच प्रूफ दिलेले आहे की डायगोनल ऑफ दी रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. आणि म्हणून इथे मी लिहिलेलं आहे की डायगोनल्स PR बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. डायगोनल्स PR किंवा आपण डायगोनल ऑफ दी रोम्बस हेच लिहू शकतो. डायगोनल ऑफ दी रोम्बस याचं कारण हे सुद्धा लिहू शकतो. डायगोनल ऑफ दी रोम्बस आर बायसेक्ट इट्स किंवा बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. आणि असं असेल तर मग आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये की डायगोनल PR बायसेक्ट द अँगल. देअरफॉर यू कॅन से दॅट डायगोनल PR bisects the angle. Which two angle? Angle P and angle R. Similarly, diagonal QS bisects the angles. Bisect the which angles? Angle S and angle Q, and हे is the proof. म्हणजे इथं आपल्याला ज्या वेळेस आपला स्क्वेअरच्या प्रॉपर्टीचा स्टडी करावा लागेल, स्क्वेअरच्या थेरमचं प्रूफ द्यावं लागेल, त्यावेळेस आपल्याला तो स्क्वेअर अगोदर काय सांगावं लागेल, रोम्बस सांगावं लागेल. आणि मग ज्या रोम्बसच्या प्रॉपर्टी आहेत त्या ॲटोमॅटिक कोणाला येतील, स्क्वेअरला येतील. तर याचं प्रूफ आपल्याला सोपं देता होईल. कारण आपण 3 टाईप सांगितलेले आहेत पॅरलोग्रामचे. पॅरलोग्राम इज रेक्टँगल, पॅरलोग्राम इज ए रोम्बस अँड पॅरलोग्राम इज ए स्क्वेअर. तर या प्रॉपर्टीवरून आपल्याला एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस, एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टँगल, बट एव्हरी रेक्टँगल मे बी स्क्वेअर ऑर मे नॉट बी स्क्वेअर. तर हे आपल्याला पॅरलोग्रामच्या अगोदर टाईप समजून घ्यावं लागतील, त्यांच्या प्रॉपर्टीचा विचार करावा लागेल आणि मग एकमेकाशी रिलेट असलेल्या थेरमसाठी एकमेकाचं प्रूफ द्यावं लागेल. अँड हे इज द प्रूफ.